मानवी शरीर ही एक अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे. यात अनेक अवयव एकमेकांच्या सहकार्यानं अहर्निश काम करीत असतात. आतर्क्य यंत्र असं आपल्या शरीराचं वर्णन केलं आहे. एखाद्या यंत्रापेक्षाही हे आतर्क्य यंत्र काम करीत असतं. यंत्राची जशी साफसफाई अधूनमधून करावी लागते तशीच शरीराची पण अधूनमधून काळजी घ्यावी लागते. एखादा अवयव तक्रार करू लागला की त्याला विश्रांती द्यावी लागते. काही अविश्रांत काम करणारे अवयव आहेत. हृदय, फुफ्फुसं त्यांना विश्राम नाही, पण त्यांना थोडा ताण कमी व्हावा किंवा जास्त काम करावं लागू नये म्हणून आपण काळजी घेतो. पचनसंस्थेला विराम मिळावा म्हणून सगळ्या धर्मांनी उपवास सांगितले आहेत. मन हा एक अदृश्य अवयव आहे. तो सगळ्या शरीरामध्ये सामावला आहे. शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य या दोन गोष्टी वेगळ्या करता येत नाहीत. पण जसं शरीर व्याधीग्रस्त होतं तसंच मनही व्याधीग्रस्त होतं हे अलीकडे लोकांच्या लक्षात आलं. व्यसनग्रस्त लोक हे मनाच्या व्याधीनं त्रस्त झालेले लोक असतात. शरीराच्या व्याधीसाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. आपला आयुर्वेद आहे, इंग्रजी औषधं आहेत, होमिओपॅथी आहे, युनानी औषधं आहेत. मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा यात औषधं आहेत. पण मनाची व्याधी लवकर समजतच नाही. शरीर व्याधीग्रस्त झालं तर मनावर परिणाम होतोच होतो. त्यामुळे मनाच्या आरोग्यासाठी शरीराचं आरोग्य आवश्यक आहे. निरोगी शरीरात निरोगी मन राहतं अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. मनाचं वर्णन बहिणाबाईंनी आपल्या कवितेमध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे. त्या म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येतं जाग्यावर. त्याला हाती धरता येत नाही कारण ते पाखरू पाखरू. फ्राईडनं मनाचे 3 भाग केले आहेत. एक अगदी तळातलं जे जनावर आहे, दुसरं विवेकाचं रूप आहे आणि तिसरं अवघ्या मनुष्य जातीचं प्रतिनिधित्व करतं. अगदी प्राचीन काळापासून माणसाचे मनाला वटणीवर आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. भगवद्गीतेतला उपदेश मनासाठीच आहे. अर्जुनाच्या खचलेल्या मनाला श्रीकृष्णांनी त्यात उभं केलं आहे. योगामध्ये सुद्धा शरीराबरोबरच मनाचे व्यायामही सांगितले आहेत. प्राणायाम हा मनाच्या स्थिरतेसाठी केला जातो. ध्यानधारणेमुळं मन एका जागी स्थिरावायला मदत होते. मनाच्या वासनामुळं जगात दुःख जन्माला आली असं भगवान बुद्ध म्हणाले. इंद्रियांना जिंकून महावीर ही पदवी मिळवलेल्या वर्धमान महावीरांनी आपल्या शरीराला अतोनात कष्ट दिले होते. पण ही सगळी मोठी माणसं. ज्या मार्गाने त्यांनी मनावर विजय मिळवला तो मार्ग मोठा खडतर आहे. योगातल्या प्रक्रिया शरीर आणि मन या दोघांवर विजय मिळवत असल्या तरी त्यासाठी चांगल्या गुरुची आवश्यकता असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो खडतर प्रवास करावा लागतो. समर्थ रामदासांनी मनाला म्हणजे सामान्य जनांना जो उपदेश करून ठेवला आहे तो मनाचे श्लोक या नावानं प्रसिद्ध आहे. समर्थांना जाऊन 300 वर्ष झाली, पण साध्या भाषेत आणि अगदी मनाला भिडणाऱ्या स्पष्टपणामुळं समर्थांचे मनाचे श्लोक आजही लोकांमध्ये जागृती करू शकतात. समर्थांच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येची ती फलश्रुती आहे. समर्थांना कसलाही मोह नव्हता. एक कौपीन नेसून त्यांचा सर्वत्र संचार असे. शारीरिक आरोग्याचं महत्त्व त्यांना माहिती होतं. निरोगी शरीरात निरोगी मन राहतं म्हणून त्यांनी बलोपासना शिकवली. समर्थ मना सज्जना या नावानं मनाला पुकारतात. समर्थ एक उत्तम शिक्षक होते. अगदी नाठाळातल्या नाठाळ मुलाला सुद्धा अगदी प्रेमानं चुचकारून योग्य रस्त्यावर आणायचं असतं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. म्हणून ते प्रेमानं मना सज्जना म्हणतात आणि मग कसं वागावं हे खुबीनं समजावून सांगतात. मनाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून समर्थांचा उपदेश असा आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, सदाचार हा थोर सांडू न येतो, मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना अंतरी सार विचार राहो, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना मत्सरू दंभ भारू, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. भक्तीचा मार्ग मनानं अंगीकारावा. इतर मार्गांच्या तुलनेमध्ये हा धोपट मार्ग आहे. म्हटलं तर अवघड, म्हटलं तर सोपा. जे जे जगानं वाईट मानलंय ते सगळं सोडून द्यावं, सदाचारी असावं, दुष्ट वासनांचा भार होऊ देऊ नये असं म्हणताना समर्थांना पुढच्या काळातला सिग्मंड फ्राईड दिसत असावा. कारण त्यानं सर्व मनोविकारांचं मूळ दुष्ट वासना असं सांगितलं आहे. क्रोध हा नंतर खेदकारी आहे असं समर्थ म्हणतात. रागाच्या भरात लोक नको त्या गोष्टी करतात आणि आयुष्यभर पस्तावत बसतात. दुसऱ्याचा मत्सर करणं यामुळं सुद्धा मनाचं आरोग्य बिघडतं. दंभही नको. तुकोबांनी म्हटलंच आहे, बरं झालं देवा कुणबी झालो, नाहीतर दंभे असतो मेलो. समर्थांनी मनाला नम्रतेचा अंगीकार करायला सांगितलेला आहे. मनाच्या श्लोकात ते वारंवार त्याची आठवण करून देतात. दंभ नसणे, सदाचारी राहणे, क्रोधाला 4 हात दूर ठेवणे,
दुष्ट वासना उद्भवू न देणे आणि भक्तिपंथानं जाणे हे समर्थांच्या लेखी मनाच्या आरोग्यासाठी रामबाण औषध आहे. आणखी एका श्लोकात समर्थ म्हणतात, फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसे दिस अभ्यंतरी गर्व साचे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधून पाहे. तत्वज्ञानावर भरपूर बोलणं आणि अंतर्यामी गर्व वाढवणं अशा प्रवृत्तीत केवळ वाचाळत आहे असं समर्थ निक्षून सांगतात. ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून सामान्यासाठी भगवद्गीता मराठीत आणली, पण गूढ आध्यात्मिक अनुभव सांगताना वाणी आणि शब्द दोन्ही मुके होतात असा या प्रज्ञावंताचा अनुभव आहे. कानडा विठ्ठलू या प्रसिद्ध अभंगात शब्देवीण संवादू दुजेवीण अनुवादू असे शब्द आहेत. शब्दांची मातब्बरी साधनेच्या काळामध्ये हळूहळू कमी होत जाते. ही न बोलण्याची स्थिती म्हणजे मौन, एकतर मुद्दामून स्वीकारलेलं किंवा अनुभवाच्या दाटपणामुळं आपसूक आलेलं असं दोन्ही प्रकारचं असू शकतं. मौनाविषयी संस्कृतात म्हटलं आहे, मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे मौनामध्ये सर्व अर्थांचं साधन आहे. शब्दांचं एवढं सामर्थ्य असताना जिथे शब्द नसतात त्या मौनाला सर्वार्थ साधनम असं का म्हटलं बरं? राष्ट्रपिता महात्मा गांधी एक दिवस मौन पाळत असत. उपवास केल्यामुळं पचनसंस्थेला विश्रांती मिळते, तशीच मौन धारण केल्यामुळं वाचेला विश्रांती मिळते. अर्थात मौन धारण केल्यामुळं शब्द उगी राहतात असंही नाही. एखाद्यानं काहीतरी विचारलं तर मौन धारण केलेल्या माणसाच्या मनात उत्तराचे शब्द घोंगावतात, पण ते बाहेर येत नाहीत, ते मनपटलावर उमटतात. मौनाचा संबंध असा थेट मनाशी आहे. हे शब्द जेव्हा अडतात तेव्हा संयम नावाची शक्ती कार्यान्वित झालेली असते. ही मनाच्या सैरावैरा पळणाऱ्या घोड्याला वेसण घालते. आणि इथं समर्थांचे शब्द पुन्हा साक्ष देतात, बरे शोधल्या विण बोलो नको हो. कारण समर्थ पुढे म्हणतात, परी पाहिजे अंतरी तो निवारा. मौनाचं सामर्थ्य असं की मनाच्या खोल डोहात बुडी घेऊन कळे आकळे रूपते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे. हे झालं आध्यात्मिक आणि गूढ अनुभवाबाबत. साध्या रोजच्या जीवनाकडे वळलं तर दिसतं की शब्द बाणासारखे सुटतात आणि ते परत घेता येत नाहीत. खेदकारी क्रोध, वैमनस्य निर्माण करणारी असूया आणि आपली स्वतःची प्रतिमा मलिन करणारा दंभ या शब्दामध्ये उतरतात. मनाची सारासार विवेक नावाची शक्ती नष्ट होते आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा मनालाच त्रास भोगावा लागतो. मौनामुळं कदाचित हे टाळता येईल आणि मानसिक आरोग्य सुरक्षित होईल. कदाचित एवढ्यासाठी की मौन आहे म्हणून शब्द कागदावर उतरले की जे व्हायचं ते होऊन जाईलच. एक जुनं हिंदी गाणं आहे, त्यात मनाला सगळ्या उपाधी दिलेल्या आहेत. आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक इंद्रियाची एक अधिष्ठात्री देवता आहे. मनाची देवता आहे साक्षात विष्णू. तेव्हा आपलं हे मनोमंदिर म्हणजे विष्णू मंदिर. आपल्या गोव्यातली मंदिरं किती स्वच्छ आणि पवित्र असतात. आपलं हे मनोमंदिरसुद्धा स्वच्छ आणि पवित्र ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी अधूनमधून वाग्देवीला विश्रांती देऊया, मग आपण अंतर्मुख होऊया. मग या मनोमंदिरात कुठं कुठं जळमटं साचले असतील ते आपल्याला दिसतील. क्रोध, मत्सर, असूया इत्यादी दुष्ट विकार दिसतील. त्यांना काढून टाकणं तेवढं सोपं नाही, पण संतांनी त्यावर उपाय सांगितला आहे. नामस्मरण. मनाच्या खोल गाभाऱ्यात हे नाम गुंजू द्यावे, मग हळूहळू परिणाम दृग्गोचर होईल. यासाठी सराव हवा, कारण गीतेत म्हटलं आहे, अभ्यासेनही सिद्ध्यंती. आपल्या दिवसातील थोडा वेळ नियमितपणे मौनाच्या माध्यमातून आपण अंतर्मुख झालो तर आपण आपल्या सर्वांचा सर्वात जवळचा दोस्त मन याच्याशी जवळीक साधू आणि त्याच्या आरोग्यातून आपले आरोग्य चांगले राखू. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.